नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या गीताई कृषी क्षेत्रामधील गोट्यामध्ये आपल्या सर्वांचं सहृदय स्वागत आहे। आणि हा आपला राजा, हा आपल्या शेतीचा राखणदार आहे। खास करून वानरांचा खूप मोठा शत्रू, एक मोठा शिकारी प्राणी। ही आपली बैलगाडी, ही आपली स्वरांनी नाव ठेवलेली जालमी। आजचा व्हिडिओ याच्यासाठी तुम्हाला दाखवायचा की मी गांडूळ खत आज कपाशीला टाकायचं आहे। हे आपलं कुट्टी मशीन, हा आपल्या शेतीला लागणारे अवजारे, हे स्पायरल मशीन, चारा भूस जे काय असेल ते, हा महापुरामध्ये कोटा पडलेला आहे 2006च्या। याच्यावरती सुद्धा लवकर व्हिडिओ बनवणार आहे। हे आज नवीन आपण एक परत कुत्रा आणला आहे आणि हे आपली स्वरा पहा कसा अभ्यास करते आठवणीनं भयानक। आणि हे आमच्या गर्दनीनं आता गांडूळ खत त्यांनी चाळून तयार करून ठेवलं आहे, परंतु त्या कपाशी आता टाकायचं त्यासाठी त्या भरत आहेत। गांडूळ खत तुम्ही पाहू शकता कसं चहापत्तीसारखं बिलकुल हे गांडूळ खत आपण तयार केलं आहे शेणखतापासून। याचं कारण हे माझ्याकडे 10-12 जनावरं आहेत। या जनावरांमध्ये आपल्याकडं सायवाल गाय, गीर गाय, देशी गाय, म्हैस आहे, याच्या गायसुद्धा आपल्याकडे आहे। आणि हे 2 बैल आपल्या बैलांसोबत आपल्याकडे हे पहा आपले कोट्याची उंदरांची राखणदार पारेकरी आपली मणी, आपल्याकडे कबुतरंसुद्धा आहेत, ते आता उडून गेलेत बाहेर। हा कबुतरांचा कोपा आणि हे आपल्याकडे ससेसुद्धा आहेत, तुम्ही पाहू शकता। बरंच काही आपल्या कोठ्यावरती आपण 5-50 व्हिडिओ बनवू याची सर्व माहिती। हे गुरांना खाण्यासाठी आहे बघा। आता आपण खांबाला कॅल्शियमच्या विटा लटकवलेल्या आहेत प्रत्येक खांबाला जवळपास 10-12। आणि हा आपला गांडुळाचा बेड लावला। यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात गांडूळ आहे। हे पाहता नवीन ठिकाणी उकरतोय गांडूळ गांडूळ गांडूळ। हे पहा गांडूळच गांडूळ, किती गांडूळ पाहिजेत हे पहा। कपात लावायला पहा हे गांडूळ, हे पहा गांडूळ, हे पाहू शकता तुम्ही गांडूळ मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात। हे पहा मोठ्या प्रमाणात आपल्या उकड्यामध्ये कुठेही उकरा, कुठेही हात घाला, त्या ठिकाणी खूप सारे गांडूळ, लाखोने गांडूळ याच्यामध्ये आहे। कारण माझ्या शेतावरचेच मी गांडूळ वेचून याच्यामध्ये टाकलेले आहेत। आपल्या शेतामध्ये एक शेत असं आहे आपलं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गांडूळ आहेत। आणि हा दुसरा बेड आपल्याकडे उपलब्ध आहे। आज खूप सारं काम आहे बघा, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही। आपल्याला याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवायचे आहेत, पण आज कपाशीला गांडूळ खत मला स्पेशल टाकायचं आहे एका शेतामध्ये। कारण त्या शेतात थोडीशी कपाशी हलकी आहे, तर म्हटलं चला त्याच्यात गांडूळ खताचा प्रयोग करू। आणि ते सर्व शेती मी टाकत असतो, पण आत्तापर्यंत टाईम नाही भेटला। तर चला बाकीचं माहिती मी शेतात गेल्यानंतर तुम्हाला देईलच। समोर मी आपण त्या ज्या शेतात गांडूळ खत टाकायचं आहे तिथं गेल्यानंतर आपण बोलूच। परंतु ह्या प्रकारचे आपण गांडूळ खताच्या बॅग बनवून त्या शेतामध्ये घेऊन जाऊ आणि गांडूळ खत टाकू। तर प्रत्येकानं हे गांडूळ खत तयार करावं असं चहापत्तीसारखं, आणि ते आपल्या शेती वापरावं, नक्कीच त्याचा फायदा होतो। इतर आपलं जे रासायनिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण आज हे खत टाकतोय। मी रासायनिकसुद्धा शेती करतोय, जैविकसुद्धा शेती करतोय, परंतु स्पेशल शेती आहेत त्या। ज्या शेतामध्ये जैविक करतोय त्या शेतामध्ये मी कुठला दाणाही रासायन खताचा वापरत नाही, परंतु रासायनिक शेतीमध्ये मी जैविकचं वापरतो, म्हणजे खास करून गांडूळ खत। हे पहा चला बरं आटपा लवकर, कामाचा टाईम झाला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा आणि आपल्या ममताराज गीताई कृषी क्षेत्रम या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि मीच फक्त आणि फक्त आपला काळ्या मातीचा धनी, ऋणाई सदैव आपल्या फक्त